नमस्कार, माझं नाव पांडुरंग गोडके आहे. मी सध्या मुंबईमध्ये दिघा ठाणे या ठिकाणी आहे आणि ठाणे या ठिकाणी माझे सहकारी मधुमेह आणि व्यसनमुक्ती अभियानामध्ये कैलास भिशे हे काम करत आहेत. आज आपण त्यांच्या या कामाच्या माध्यमातून संजय पवार यांच्यावरती या स्प्रेचा प्रयोग करणार आहोत. हा स्प्रे व्यसनमुक्त करण्यासाठी आहे. तंबाखू असेल, गोवा, गुटखा, सुपारी आणि दारू हे पूर्ण या स्प्रेमुळं बंद होतं. आपण प्रयोग करूयात. हा जो स्प्रे आहे हे 2 स्प्रे आहेत. गालावरचा एक आहे आणि पोटावरचा एक आहे. हा फक्त 50 वेळा आपल्याला हातावर स्ट्रोक करायचा आहे. ऑलरेडी मी हा स्प्रे स्ट्रोक केलेला आहे. पहिला स्प्रे जो आहे तो आपण त्यांच्या गालावरती मारूया. हा स्प्रे आपण त्यांना गालावर मारलेला आहे. आता दुसरा जो स्प्रे आहे तो आपण त्यांना पोटावर मारूया. बघा, हा स्प्रे अगोदर 1 टीपीत मारायचा आहे. बाजूला एक 5-6 फिरे स्प्रे मारायचे. हे फक्त 15 मिनिट फक्त सुकू द्यायचं आहे. हे सुकल्यानंतर आपण त्यांना तंबाखू खायला देणार आहे. त्यांनीच आपल्याला सांगायचंय की या तंबाखूची चव कशी लागणार आहे. आपण आता नमस्कार, सध्या आपण मुंबईमध्ये आहोत आणि आपले जे व्यसनमुक्ती आणि मधुमेह अभियानामध्ये काम करणारे माझे सहकारी आहेत कैलास भिशे, त्यांच्या माध्यमातून सध्या आपण व्यसनमुक्त करण्यासाठी आपण निवळेकर त्यांच्यावर पण स्प्रे करत आहोत. त्यांच्यावर पण आपण गालावरचा स्प्रे करूयात. त्यानंतर आपण त्यांच्यावर पोटावरचा पण स्प्रे मारूया. पोटाची जखम सुद्धा तुमची नीट होईल नाही का? मरगज करणं असलं तरी कमी होईल. आपण 15 मिनिटानंतर या निवडीकर साहेबांना पण विचारूयात की स्प्रे नंतर त्यांच्यावर काय परिणाम झाले. थांबूया. माझ्यासोबत आहेत संजय पवार, माधव निवडीकर, संजय गायकवाड आहेत आणि आमचे जे मार्गदर्शक आहेत कैलास भिशे. खरं तर आपण इथं व्यसनमुक्तीचा प्रयोग करण्यासाठी संजय भाऊ आणि माधव भाऊ यांच्यावर व्यसनमुक्तीचे स्प्रे फवारलेले होते आणि त्यांना अनुभव आपल्याला घ्यायचा होता की या स्प्रेनं तुमच्यामध्ये नेमका काय फरक झाला. मला वाटतं आपण संजय भाऊला विचारू. संजय भाऊ, आम्ही तुम्हाला एक व्यसनमुक्तीचा स्प्रे आपल्या मधुमेह आणि व्यसनमुक्ती अभियानाच्या माध्यमातून फवारलेला होता. तुम्हाला काय वाटते ते स्प्रे फवारल्यानंतर तुमच्यात काय तुम्ही तंबाखू खाल्ली आणि काय फरक पडला? आम्ही असंच मीटिंगला बसलो होतो. आमच्या ऑफिसला पांडुरंग गोडके सर आले. त्यांनी आम्हाला मधुमेह आणि नशामुक्तीवर एक मार्गदर्शन केलं आणि त्यांनी जे औषध आणलं होतं त्या औषधाचा आमच्यावर प्रयोग केला. त्याच्यामध्ये 2 प्रकारचे स्प्रे आहेत. एक स्प्रे आहे गालावर मारायचा, एक स्प्रे आहे बोंबीवर मारायचा. त्याच्यामुळं त्यांनी असं आम्हाला ठामपणे सांगितले की तंबाखू, सिगरेट, गुटखा, दारू ही नशा एकदम नाहीशी होती आणि त्याची बेचव होती. तर ते आमच्यावर प्रयोग केले. 15 मिनिटांनी त्यांनी आम्हाला पुन्हा तंबाखू खायला सांगितली. ती तंबाखू खाल्यानंतर जी पहिली चव तंबाखूची होती तशी नव्हती, ती बेचव लागली तंबाखू आणि सपक लागल्यामुळं जे रिअल फॅक्ट झाला तो बरोबर आहे, खरा आहे आणि त्या औषध 100% गुणकारी आहे. माधव भाऊला पण आपण विचारूयात. माधव भाऊ पण आपण प्रयोग केला होता. तुम्हाला काय वाटतं, काय चव होती? तसंच आत्ताच आमचे मित्र संजय पवार सांगल्याप्रमाणे असाच प्रयोग झाला आणि घोडके साहेबांनी आम्हाला याविषयी चर्चा करून आम्ही स्वतः मला तंबाखूचे व्यसन आहे म्हणून विशेष साहेब आणि घोडके साहेबांनी मला आग्रह केला. म्हणजे आम्हीच त्यांना म्हणलं की स्वतः आम्हाला असं तंबाखू खायला सांगितले. तंबाखू खायला तर खरोखरच ते तंबाखू अशी लागली
की त्या तंबाखूला डेली जसं रोजचं खातोच तंबाखूचं चव निघून गेली. आणि हे स्प्रे मारल्याच्या नंतर 15 मिनिटाच्या नंतर आम्हाला ते तंबाखू बेचव असा लागला की बघा, त्याच्यामध्ये चवच नाही. बंधू भगिनींनो, हा व्हिडिओ तुम्ही सगळेजण पाहताय. आम्ही या दोघांनाही तंबाखू खायला दिली. तंबाखू त्यांना कसलीही चव लागलेली नाही. एकदा केल्यानंतर जर यांच्यात असा बदल होत असेल तर कंटिन्यू जर हे औषध वापरलं तर याचा कसलाही साईड इफेक्ट नाही. फक्त औषध सुरू असताना आंबट खायचं नाही. आणि महत्वाचं म्हणजे यांनी दुसरा प्रश्न आम्हाला केला होता की बाबा दुसरं तंबाखूच चव लागते का, दुसरं जेवण खाऊन पण चव लागतं का नाही. तर आम्ही त्यांना रस पण प्यायला दिला. रसाची चव कशी होती? नाही, रसाची चव गोड होती. गोड होती. उसाचा रस आणला तर रसाची चव गोड होती. तर माझी हा व्हिडिओ ऐकण्याला प्रांजळ विनंती आहे की आमच्या या व्यसनमुक्ती आणि मधुमेह मुक्ती अभियानात सहभागी व्हावं आणि आपण या ज्यांना ज्यांना व्यसन असतील त्या व्यसनातून मुक्त व्हावं. आम्ही आमची सर्व टीम, आमचे कैलास भाऊ, आम्ही सगळे तुमच्या सोबत असणार आहोत. धन्यवाद.